आज आपण इयत्ता 6वीच्या इतिहासाच्या पुस्तकाची माहिती घेणार आहोत. एकूण 11 टॉपिक आहेत. हा संपूर्ण प्राचीन भारताचा इतिहास आहे, जो की राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे आणि ज्या काही स्थानिक भरतीच्या परीक्षा आहेत, त्यामध्ये जे सामान्य ज्ञानचे प्रश्न येतात, त्यात काही इतिहासाचे असतात, तर हे त्यासाठीही महत्त्वाचं आहे. भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये दिलेली आहेत. याचा आपण सविस्तर अभ्यास महाराष्ट्र मंडळाच्या भूगोलाच्या पुस्तकांमधून करू, कारण यापेक्षा सविस्तर आणि जास्त माहिती त्या पुस्तकांमध्ये दिलेली आहे. इतिहासाची काही वेगवेगळे साधनं आहेत इथं दिलेले. पहिल्यांदा आहे भौतिक साधन, म्हणजे पूर्वीच्या माणसाने वापरलेल्या अनेक वस्तू आहेत ज्या आपल्याला त्या काळाबद्दल माहिती देऊ शकतात. त्या पुरातन वस्तूंमधील खापराच्या तुकड्यांचे आकार, रंग, नक्षी यांवरून ही भांडी कोणत्या काळातील असावी याचा अंदाज बांधता येतो. तसेच दागदागिने, इतर वस्तू, त्या मानवी समाजाच्या परस्परांसंबंधीचीही माहिती मिळते. धान्य, फळांच्या बिया आणि प्राण्यांची हाडे यावरून आहाराची माहिती मिळते. वेगवेगळ्या काळामध्ये माणसाने बांधलेल्या घरांचे आणि इमारतींचे अवशेष सापडतात. त्याशिवाय त्यांची नाणी आणि मुद्राही सापडते. या सर्व च्या साहाय्याने मानवी व्यवहारांची एक माहिती होते आणि यालाच आपण भौतिक साधने असे म्हणतो. तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे किल्ले, लेणी आणि स्तूप आहेत, या वस्तूंनाही भौतिक साधने म्हणतात. आता आहे लिखित साधने. अश्मयुगातील माणसाने त्याच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना चित्रातून व्यक्त केल्या. हजारो वर्ष उलटल्यानंतरही त्या माणसाला लिहिण्याची कला अवगत. सुरुवातीच्या काळामध्ये खापरे, कच्च्या विटा, झाडाची साल, भुर्जपत्र. भुर्जपत्र म्हणजे हे एक भुर्ज वृक्षाच्या सालीपासून बनवलेले जाते आणि भुर्ज वृक्ष हा भारतामध्ये काश्मीरमध्ये आढळतो. इथे एक वृक्ष दिलेला आहे आणि त्या वृक्षाची साल काढून त्यावरती माहिती लिहिली जाते. त्याला भुर्जपत्र असे म्हटलं जातं. तर अशा साहित्याचा वापर लिखित साधनामध्ये केला. त्यासोबतच मंदिरांच्या भिंती, लेण्यांच्या भिंती, शिळा, ताम्रपट, भांडी, कच्च्या विटा, ताडपत्रे, भुर्जपत्रे इत्यादीवर कोरलेल्या लेखांचा समावेश लिखित साधनामध्ये होतो. म्हणजे थोडक्यात तर एखाद्या वस्तूवरती जर काही लिहिलं असेल, मग ते झाड असो किंवा दगड असो किंवा वेगवेगळे धातू असो, तर ती झालं लिखित साधने. आता या लिखांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे अनेक राजांची आज्ञा असेल, निवाडे असतील, दानपत्रे असतील किंवा तांब्याच्या पत्रावरती किंवा दगडावरती कोरून ठेवलेली आहे. तसेच त्यासोबत धार्मिक, सामाजिक स्वरूपाचे ग्रंथ, नाटक, काव्य, प्रवास वर्णन इत्यादी शास्त्रीय विषयांवरील लेखन यावरती लिहून झाले. आता आहेत मौखिक साधने, म्हणजे ओव्या, लोकगीते, लोककथा यासारखे साहित्य लिहून ठेवलेले नसते. त्याचा कर्ता अज्ञात असतो. ते पिढ्यानपिढ्या जतन झालेले असते. अशा साहित्याला मौखिक परंपरेने जतन झालेले साहित्य असे म्हणतात. आता इथे या ठिकाणी एक लोकगीत दिलेलं आहे. महानगरी उजनी, लई पुण्यवान दानी, तेथे नांदत होता राजा, सुखी होती प्रजा, तिन्ही लोकी गाजावाजा, असा उजनीचा इक्रम राजा. आता हे उजनी म्हणजे सोलापूरचं उजनी डॅम नाहीये, तर हे उज्जैनी आहे. म्हणजे सध्याचं उज्जैन आहे ना जे मध्य प्रदेशमध्ये, तर त्या उज्जैनचा हा राजा होता विक्रमादित्य. तर हे त्या संदर्भात तिथे लिहिलेलं आहे आणि हे कुठे लिहून ठेवलेलं नाहीये, तर हे एकमेकांच्या पिढ्यानपिढ्यामधून ते पुढे आलेलं आहे, म्हणून याला मौखिक असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी एक छान टेबल दिलेला आहे. भौतिक साधनामध्ये वस्तू आणि वास्तू, लिखित साधनं आणि मौखिक साधनं. 2019ला राज्यसेवेने या साधनावरती प्रश्न विचारलेला आहे. भौतिक साधने कोणती, लिखित साधने कोणती, मौखिक साधने कोणती. तर हा टेबल तुम्ही व्यवस्थित करा. आपल्या इतिहासाचे 3 प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं. पहिल्यांदा आहे प्राचीन कालखंड. तर हा जो प्राचीन कालखंड आहे हा अश्मयुगीन काळापासून ते इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत आहे. दुसरा आहे मध्ययुगीन आणि तिसरा आहे आधुनिक. आता ही जी अश्मयुगाविषयीची माहिती आहे ती पुरातत्वीय उत्खननामधून आपल्याला मिळालेली आहे. त्या काळात कोणत्याही लिपीचा विकास झाला नव्हता. इसवी सन पूर्व 1500 पासूनच्या प्राचीन इतिहासाविषयीची माहिती आपल्याला वेद वाङ्मयामधून मिळते. सुरुवातीला वेद हे लिखित नव्हते, ते मौखिक होते. कालांतराने त्याचे एक लेखन झाले आणि ते साहित्य म्हणून एक महत्त्वाचे साधन आहे सध्या भारतीय इतिहासामध्ये. यामध्ये ब्राह्मण ग्रंथ आहे, उपनिषदे आहे, आरण्यके, रामायण, महाभारत ही महाकाव्य आहेत. तसेच जैन व बौद्ध ग्रंथ आहेत. नाटके, काव्य, शिलालेख, स्तंभालेख, परकीय प्रवाशांची प्रवासवर्णने इत्यादींचा समावेश आहे. हडप्पा संस्कृती. इसवी सन 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी
हडप्पा येथे उत्खनन प्रथम सुरू झाले, म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव मिळाले. तसेच सिंधू नदीच्या किनारी हे गाव असल्यामुळं याला सिंधू संस्कृती असेही म्हटलं जातं. हडप्पाच्या दक्षिणेला सुमारे 650 किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये मोहेंजोदाडो येथे उत्खनन झाले. हडप्पा आणि मोहेंजोदाडो या दोन्ही स्थळांच्या उत्खननातून वस्तू आणि वास्तू यांचे जे अवशेष सापडले त्यामध्ये साम्य असल्यामुळे ती हडप्पा संस्कृतीचे ही काही मोठे शहर आहेत असं म्हटलं जातं. आता हे हडप्पा संस्कृतीचे त्यांनी जे शहर होते त्याचा नकाशा दिलेला आहे. आता आपण पहिल्यांदा भारतातले बघू. मंडा, रुपड, हुलास, आलमगीरपूर, बनावली, राखीगढी. राखीगढी सध्या दिल्ली जवळ आहे. त्यानंतर कालीबंगन, त्यानंतर आहे देसलपूर, धुलीबारा, सुरकोटडा, कुंतासी, रोजडी, रंगपूर आणि लोथल. लोथल महत्वाचा आहे, गुजरातला आहे, ते लक्षात ठेवा. आपण याचा सविस्तर अभ्यास पुढे करूच. त्यानंतर पाकिस्तानमध्ये आहे अल्लाहदीनो, अमरी, चौंदडो, कोट दिजी, मोहेंजोदाडो, सात काकोह, बालाकोट आणि सुतकोंजदोर आणि सगळ्यात महत्वाचं हडप्पा, जे की रावी नदीच्या ठिकाणी आहे. आता ही रावी नदी आहे ही सिंधू नदीची उपनदी आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये दायमाबाद गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर एक हडप्पा संस्कृतीचं शहर आहे. आयोगाने यावरती राज्यसेवेला यावरती प्रश्न विचारलेला आहे. आता या काळातील घर आणि नगररचना आपण पाहू. बांधकाम प्रामुख्याने भाजक्या विटांची होती, तर काही ठिकाणी कच्च्या विटा आणि दगडांचा वापरही केला जाईल. मधोमध चौक आणि त्याभोवती खोल्या अशा प्रकारची घरांची रचना होती. घरांच्या आवारामध्ये विहिरी, स्नानगृह, शौचालय असत. सांडपाणी वाहून नेण्याची उत्तम व्यवस्था होती. त्यासाठी मातीच्या भाजक्या पन्हाळींचा उपयोग केला होता. रस्त्यावरील गटारे विटांनी बांधून काढलेली होती आणि ती झाकलेली होती. यावरून सार्वजनिक आरोग्याबद्दल ते किती जागरूक होते ते दिसते. रस्ते रुंद असून एकमेकांना काटकोनात छेदतील अशा पद्धतीने बांधलेले होते. त्यामुळे तयार होणाऱ्या चौकोनी मोकळ्या जागेत घरे बांधली जात. नगरांचे 2 किंवा अधिक विभाग केलेले असत आणि प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी असत. मुद्रा किंवा भांडी. मुद्रा आणि भांडी. हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्राधान्याने ह्या चौरस आकाराच्या असत आणि ते स्टिएटाईट नावाच्या दगडापासून बनवल्या जात. या मुद्रांवरती विविध प्राण्यांची आकृती आहेत. त्यामध्ये बैल, म्हैस, हत्ती, गेंडा, वाघ यासारखे खरेखुरे प्राणी आणि एक शृंगासारखे कल्पित प्राणी पाहायला मिळतात. राज्यसेवेने यावर एक प्रश्न विचारला आहे आणि प्रश्न असा होता की यांच्या मुद्रेवरती कोणता प्राणी नव्हता आणि त्याचं बरोबर उत्तर कुत्रा होता. तर हे सगळे प्राणी आहेत, पण कुत्र्याचं चित्र त्यांच्या नाण्यावरती नव्हतं. तर त्यामुळं तुम्ही एक लक्षात ठेवा की या छोट्या छोट्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत. आयोग काय काय बघतो त्यावरती. इतर प्राण्यांच्या आकृतीप्रमाणेच मनुष्याकृतीही आढळतात. या मुद्रा ठसा उमटवण्यासाठी वापरल्या जातात. हे इथं मुद्रा आहे आणि इथं ठसा उमटवलेला आहे, तुम्ही बघू शकता. या संस्कृतीच्या उत्खननातून विविध प्रकारची आणि आकाराची भांडी मिळाली. इथं व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता, इथं दिलेलं आहे. आणि त्यामध्ये लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली भांडी आहेत. नक्षीच्या नमुन्यांमध्ये माशांचे खवले, एकमेकांत गुंतलेली वर्तुळे, पिंपळपान यासारख्या प्रतीकांचा समावेश आहे. या संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीचे दफन करतात. त्या व्यक्तीच्या शवाबरोबर मातीची भांडीही पुरतात. तर काही आपण पूर्वी बघितलं होतं की काही लोक त्या एखादी मृत्यू झाला तर त्यासोबत त्याच्या आवडीचे वस्तू पुरायचे, पण इथे हे लोक त्या मृत व्यक्तीसोबत मातीची भांडी दफन करतात. महास्नानगृह. मोहेंजोदाडो येथे एक प्रशस्त स्नानगृह सापडले आहे. स्नानकुंड जवळजवळ 2.5 मीटर खोल आहे आणि त्याची लांबी 12 मीटर आहे आणि रुंदी 7 मीटर आहे. कुंडातील पाणी झिरपून जाऊ नये म्हणून ते आतून पक्क्या विटांनी बांधलेले होते. त्यात उतरण्यासाठी व्यवस्था होती. तसेच त्यातील पाणी वेळोवेळी बदलण्याची सुद्धा सोय होती. तेथील लोक शेती करत. कालिंबंगन येथे नांगरलेल्या शेताचे काही पुरावे मिळालेले आहेत आणि विविध पिके घेतली जात. त्यामध्ये गहू, सातू म्हणजे बार्ली आहे ती मुख्य पिके होती. राजस्थानमध्ये सातूचे पीक तर गुजरातमध्ये नाचणीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाईल. याखेरीज वाटाणा, तीळ, मसूर इत्यादी पिके काढली जात. या लोकांना कापूस माहिती होता हडप्पा संस्कृतीला. आयोगाने यावर पण प्रश्न विचारलेला आहे की हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कोणती पिकं माहिती होते. तर कापूस आणि हे एवढे पीक आहेत, तुम्ही लक्षात ठेवा. उत्खननात मिळालेले पुतळे, मुद्रांवरील चित्रे आणि कापडाचे अवशेष यावरून ते कापड विणत असावेत. स्त्री पुरुषांच्या पोशाखात गुडघ्यापर्यंतचे वस्त्र आणि उपरणे यांचा समावेश होता. तसेच विविध प्रकारचे दागिनेही सापडले आहेत.
त्यात सोने, तांबे, रत्ने, शिंपले, कवड्या, बिया ते इत्यादींचे होते. तसेच अनेक पदरी माळा, अंगठ्या, बाजूबंद, कंबरपट्टा हे अलंकार स्त्री पुरुष वापरत. स्त्रिया दंडापर्यंत बांगड्या घालत. तसेच इथे एक वैशिष्ट्यपूर्ण पुतळाही सापडलेला आहे, त्याची फोटो इथे दिलेली आहे. व्यापार आहे. सिंधूच्या खोऱ्यामध्ये चांगल्या दर्जाचा कापूस तयार होत होता आणि तो पश्चिम आशिया, दक्षिण युरोप आणि इजिप्त या देशांना निर्यात होत होता. सुती कापड देखील निर्यात होत असे. इजिप्तमध्ये मलमलीचे कापड हडप्पा संस्कृतीचे व्यापार पुरवत असत. काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान येथून चांदी, जस्त, मौल्यवान खडे, मानके, देवदार लाकूड इत्यादी वस्तू आणल्या जात. परदेशांशी चालणारा व्यापार खुष्कीच्या आणि सागरी अशा दोन्ही मार्गाने होत असे. उत्खननात सापडलेल्या काही मुद्रांवर जहाजांची चित्रे कोरलेली आहेत. लोथल येथे प्रचंड आकाराची गोदी सापडली आहे. हडप्पा संस्कृतीचा व्यापार अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असत. आता हे आयोगाने यावरती प्रश्न विचारलेला आहे की लोथल येथे प्रचंड आकाराची गोदी सापडलेली आहे, हे ते तुम्ही लक्षात ठेवा. याचं चित्रही त्यांनी दिलेली आहे. आता या संस्कृतीचा ऱ्हास का झाला त्याची अनेक कारणं आहेत. थोडक्यात पुन्हा पुन्हा येणारे महापूर, बाहेरून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे, व्यापारातील घट यासारख्या गोष्टी हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होण्यास कारणीभूत होत्या. त्यासोबतच पर्जन्यमान कमी होणे, नद्यांची पातळी कोरडी पडणे, भूकंप, समुद्र पातळीतील बदल यासारख्या कारणांमुळेही काही स्थळे उजाड झाली. अशा कारणांमुळे लोकांनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केले आणि या संस्कृतीमधील शहरांचा ऱ्हास झाला आणि या संस्कृतीनेच भारतीय संस्कृतीचा पाया घातला. वैदिक संस्कृती. वेद या वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजेच वैदिक संस्कृती. वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते. याची निर्मिती अनेक ऋषींनी केली. तसेच काही सूक्ते स्त्रियांनीही स्फुरलेली आहेत. याची भाषा संस्कृत होती. ऋग्वेद हा त्यातील मूळ ग्रंथ मानला जातो आणि तो काव्यरूपामध्ये आहे. त्यासह यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे 4 वेद आहेत. या 4 वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात. विद म्हणजे जाणणे, त्यापासून वेद ही संज्ञा तयार झाली. तिचा अर्थ ज्ञान असा होतो. तसेच वेदांना श्रुती असेही म्हणतात. आता ऋग्वेद बघू आपण. ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय. ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले एक पद्य. पद्य म्हणजे थोडक्यात एक कवितेसारखं. आपण बघितलं आहे पद्य आणि गद्य. गद्य म्हणजे थोडक्यात एक पाठासारखा असतो आणि पद्य म्हणजे कवितेसारखा असतो. अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्त असे म्हणतात. या ऋग्वेदमध्ये विविध देवतांची स्तुती करणारी सूक्ते आहेत, म्हणजे थोडक्यात काव्य आहे. या संदर्भात 2 गोष्टी लक्षात ठेवा. ऋग्वेद म्हणजे ते काव्यरूपात आहेत आणि यामध्ये देवतांची स्तुती आहे. त्यानंतर आहे यजुर्वेद. यजुर्वेद मध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत. आता यामध्ये पद्यात असणारे मंत्र आणि गद्यात दिले त्या मंत्राचे स्पष्टीकरण असे दोन्ही आहेत. म्हणजे एकतर थोडक्यात कवितेमध्ये ते मंत्र त्यांनी सांगितलेले आहेत आणि त्याचं स्पष्टीकरण एका त्यांनी खाली छोट्या पाठामध्ये दिलेला आहे. सामवेद. यज्ञविधीच्या वेळी तालासुरात मंत्र गायन केले जाते. ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन आहे. भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, भारतीय संगीताची निर्मिती सामवेदामध्ये झाली, हे एक तुम्ही लक्षात ठेवा. अथर्ववेद आहे. याला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आले दिलेले आहे. दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्त्व दिलेले आहे. आयुष्यात येणाऱ्या संकटांवर, दुखण्यांवर करायचे उपाय यामध्ये सांगितलेले आहे. तसेच अनेक औषधी वनस्पतींची माहिती आहे. राजाने राज्य कसे करावे याचे मार्गदर्शनही आहे. म्हणजे अथर्ववेद म्हणजे जवळजवळ सर्वच आहे. याच्यामध्ये संकट आहे, तर राजांनी राज्य कसे करायचं, वनस्पती काय, सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आयोगाने यावरती असा एक प्रश्न विचारला होता की यापैकी जे वेद आहेत हे गद्यामध्ये कोणते आहेत किंवा पद्यामध्ये कोणते आहेत, तसंच ते वेदामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, या गोष्टी तुम्ही एकदा लक्षात ठेवा. या संहितांच्या रचनेनंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची रचना झाली. यज्ञविधींमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ असं म्हणतात. उपनिषद आहेत. एक महत्त्वाची सूचना, आमच्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओच्या खाली एक सबस्क्राईब बटन दिलेलं आहे, त्यावरती क्लिक करा. त्या बाजूला बेल आयकॉन आहे, त्यावरती क्लिक करून ऑल सिलेक्ट करा. जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओ टाकू त्याचे नोटिफिकेशन आपल्याला वेळोवेळी भेटत राहते. गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान. त्या काळातील कुटुंब व्यवस्था ही पुरुष प्रधान होती. सुरुवातीच्या काळामध्ये लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेय अशा काही अनेक विद्वान स्त्रिया वैदिक साहित्यामध्ये यांचा उल्लेख आढळतो. आयोगाने यावर प्रश्न विचारलेला आहे
की वैदिक साहित्यातील स्त्रिया कोणत्या आणि आपल्याला कोणतं बरोबर आहे ते द्यायचं होतं. त्यांनी वेगवेगळे ऑप्शन दिले होते. त्यामध्ये 3 स्त्रियांचा उल्लेख आहे. लोपमुद्रा, गार्गी आणि मैत्रेय. या काळातील घरे मातीची किंवा कोडाची होत. गवत किंवा वेलींचे जाडसर तट्टे विणून त्यावर शेण किंवा माती लिंपून तयार केलेली भिंत म्हणजे कूड. घराच्या ज्या जमिनी होत्या त्या शेणा मातीने सारवलेल्या होत्या आणि घरासाठी ग्रह किंवा शाला हे शब्द वापरले जात. यांच्या आहारामध्ये गहू, सातू, तांदूळ या तृणधान्याचा समावेश होता. त्यापासून ते वेगवेगळे पदार्थ बनवत. लोक लोकरी किंवा सुती वस्त्रे वापरत. वल्कले म्हणजे झाडांच्या सालींपासून तयार केलेले वस्त्रेही ते वापरत. तसेच प्राण्यांच्या कातड्यांचे उपयोग वस्त्र म्हणून केला जाई. निष्क नावाचा गळ्यातील दागिना विशेष लोकप्रिय असावा. डमरू, मृदुंग, तालवाद्यही ते वापरत. त्या काळातही शेती हा प्रमुख व्यवसाय होता. अनेक बैल जुंपलेल्या नांगराची नांगरट केली जाई. नांगराला लोखंडाचा फाळ बसत असत. अथर्ववेदामध्ये पिकावर पडणारी कीड, पिकाचा विध्वंस करणारे प्राणी आणि त्यांवरील उपायाचा विचार केलेला आहे. खत म्हणून शेणाचा उपयोग केला आहे. वैदिक काळामध्ये घोडा, गाय, बैल, कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्त्व होते. गायींना विनिमयासाठी उपयोग केला जाई. म्हणजे एखादी वस्तू घेणे देणे यासाठी गायीचा वापर केला जाई. त्यामुळे गायींना विशेष किंमत होती. घोडा अत्यंत वेगाने पळणारा प्राणी. त्याला माणसाळून रथाला जोडण्यात वेदकालीन लोक निष्णात होते आणि तिथली रथाची चाके आऱ्याची होती. भरीव चाकांपेक्षा आऱ्यांची चाक वजनाने हलकी असते. त्या काळात समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र असे 4 वर्ण होते. हे वर्ण व्यवसायावरून ठरत. नंतरच्या काळात वर्ण हे जन्मावरून ठरू लागले. त्यामुळे जाती निर्माण झाल्या आणि यामुळेच समाजामध्ये विषमता निर्माण झाली. जन्मापासून मृत्यूपर्यंत 4 टप्प्याचे 4 आश्रम तयार होते त्या काळामध्ये. पहिला आश्रम म्हणजे ब्रह्मचर्याश्रम. गुरुजवळ राहून विद्या प्राप्त करण्याचा हा काळ. ब्रह्मचर्याश्रम यशस्वी रीतीने पार पाडल्यानंतर पुढचा टप्पा गृहस्थाश्रम. या काळात पुरुषांनी कुटुंब आणि समाज यांच्यासाठी वापरलेली आपली कर्तव्य पत्नीच्या साहाय्याने पार पाडावीत. तिसरा आश्रम वानप्रस्थाश्रम. घरदाराच्या मोहाचा त्याग करून दूर जावे, मनुष्य वस्ती नसलेल्या ठिकाणी राहावे आणि अत्यंत साधेपणाने जगावे. चौथा आहे संन्यासाश्रम. मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य धर्माचा अर्थ समजून घेण्यासाठी जगावे, फाळकारेखी ठिकाणी राहू नये. आता या काळात धर्मकल्पना होती. निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या यासारख्या शक्तींना देवतारूप दिलेलं आहे. तसेच त्यांना प्रसन्न करण्यासाठी अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत त्याला हवी असे म्हणत. अशा तऱ्हेने अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याचा विधी म्हणजे यज्ञ. सुरुवातीला यज्ञविधीचे स्वरूप साधे होते. पुढे त्याचे नियम अधिक कठीण होत गेले. शासन व्यवस्था. प्रत्येक ग्राम वसाहतीचा प्रमुख एक असे, त्याला ग्रामिणी असे म्हणत. आयोगाने यावरती प्रश्न विचारलेला आहे, ग्रामणी म्हणून. अनेक ग्राम वसाहतीच्या समुख म्हणजे विष आणि त्याच्या प्रमुखाला विषपती असे म्हटले जायचे. अनेक विष मिळून जन तयार होत असे. पुढे जन जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावले तेव्हा त्या प्रदेशाला जनपद म्हटले गेले आणि जनच्या प्रमुखाला नृप किंवा राजा म्हटले जाई. राजाला मदत करण्यासाठी त्यांनी काही अधिकारी नेमलेले होते. पुरोहित आणि सेनापती हे विशेष महत्वाचे अधिकारी. कर वसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला भागदूग असे म्हणत. भाग म्हणजे वाटा. जनच्या उत्पन्नातील राज्याचा भाग गोळा करणारा तो भागदूग. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा, समिती, विदत आणि जन अशा 4 संस्था होत्या. त्यामध्ये राज्यातील लोक सहभागी होत. सभा आणि विदत या संस्थांच्या कामकाजात स्त्रियांचाही सहभाग होता. आयोगाने हा प्रश्न विचारलेला आहे की त्या काळामध्ये कोणत्या संस्थेमध्ये स्त्रियांचा सहभाग होता म्हणून. तर सभा आणि विदत या संस्थेच्या कामकाजात स्त्रियांचा सहभाग होता. ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळात सभा म्हणत, तर सर्वसाधारण बैठकीत समिती असे म्हणत. वेद, स्मृती, पुराणे, स्थानिक लोकधारणा इत्यादींवर आधारलेल्या धार्मिक प्रवाह कालांतराने हिंदू या नावाने ओळखला जाऊ लागला. प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह आहेत. वेगवेगळे धर्म त्यांनी दिलेले आहेत. जैन धर्म हा भारतातील प्राचीन धर्मापैकी एक आहे. या धर्मात अहिंसा या तत्वाला महत्व आहे. धर्मज्ञान प्रकट करणाऱ्यास जैन धर्मामध्ये तीर्थकर असे म्हणतात. एकूण 24 तीर्थकर होऊन गेले. वर्धमान महावीर हे 24वे तीर्थकर म्हणजे शेवटचे तीर्थकर होते. यांचा कार्यकाळ आहे इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527. आता सध्या जो बिहार आहे, प्राचीन काळी तेथे उज्जी नावाचे एक महाजनपद होते आणि वैशाली त्याची राजधानी होती आणि वैशाली नगराचा एक भाग असलेल्या
कुंडग्राम येथे महावीरांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सिद्धार्थ आणि आईचे नाव त्रिशला असे होते. ज्ञानप्राप्तीसाठी घराचा त्याग करून 12.5 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. जिन म्हणजे जिंकणारा, तर जिन या शब्दापासून जैन हा शब्द तयार झालेला आहे. विकरांवर विजय मिळवणारे महान वीर म्हणून वर्धमान यांना महावीर म्हटले जाते. पंचमहाव्रते म्हणजे अत्यंत काटेकोरपणे पाळण्याचे 5 नियम आहेत. पहिल्यांदा आहे अहिंसा, सत्य, अस्तेय. अस्तेय म्हणजे स्थेय म्हणजे चोरी. दुसऱ्याच्या मालकीची किंवा हक्काची गोष्ट मालकाच्या संमतीशिवाय घेणे म्हणजे चोरी. चोरी न करणे म्हणजेच अस्तेय. अपरिग्रह, ब्रह्मचर्य. त्यानंतर त्रिरत्ने आहेत म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र. तर सम्यक याचा अर्थ संतुलित असा आहे. सम्यक दर्शन म्हणजे तीर्थकरांच्या उपदेशातील सत्य जाणून घेऊन त्यावर श्रद्धा ठेवणे. ज्ञान म्हणजे उपदेशाचा आणि तत्वज्ञानाचा नित्य अभ्यास करून त्याचा सखोल अर्थ समजून घेणे. आणि चरित्र म्हणजे पंचमहाव्रतांचे कटेकोर आचरण करणे. नंतर आहे बौद्ध धर्म. धर्माचा प्रसार भारत आणि भारताबाहेरील अनेक देशांमध्ये झाला. भगवान गौतम बुद्ध हे या धर्माचे संस्थापक होते. इसवी सन पूर्व 563 ते इसवी सन पूर्व 483 हा त्यांचा काळ आहे. यांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी या वनामध्ये झाला. वडिलांचे नाव होते शुद्धोदन आणि आईचे नाव होते मायादेवी. यांचे मूळ नाव होते सिद्धार्थ. मानवी जीवनात दुःख का आहे हा प्रश्न त्यांना पडला आणि त्याचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी घरदाराचा त्याग केला. पिंपळाच्या झाडाखाली होते तेव्हा त्यांना बोधी प्राप्त झाली. बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान, म्हणून पिंपळाच्या वृक्षाला बोधी वृक्ष असे म्हटले जाते आणि त्या स्थानाला बोधगया असे म्हटले जाते. त्यांनी पहिली प्रवचन वाराणसीजवळ सारनाथ येथे दिले. प्रवचनात त्यांनी जो उपदेश केला त्याला धम्म असे म्हणतात आणि या प्रवचनाद्वारे त्यांनी धम्माच्या चक्राला गती दिली, म्हणून या घटनेला धम्मचक्र परिवर्तन असे म्हणतात. संस्कृतमध्ये त्याला धर्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. त्यांनी आपला उद्देश पाली या लोकभाषेमध्ये सांगितला. या धर्मामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना महत्वाची आहे. या संकल्पनेलाच त्रिशरण असे म्हणतात. त्यांनी धर्माचे सार सांगितलेले आहे पुढील प्रमाणे. आर्य सत्य, मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी 4 सत्य आहेत. त्याला त्यांनी आर्य सत्य म्हटलेलं आहे. पहिला आहे दुःख, दुःखाचे कारण, दुःख निवारण आणि प्रतिपद, प्रतिपद म्हणजे मार्ग. त्यानंतर पंचशील तत्व त्यांनी सांगितलेले आहे. प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे, चोरी करण्यापासून दूर, अनैतिक आचरणापासून दूर, असत्य बोलण्यापासून दूर आणि मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर. त्यानंतर आहे बौद्ध संघ. या धम्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी भिक्खूंचा संघ निर्माण केला. ग्रस्त जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्या त्यांच्या अनुयायांना भिक्खू असे म्हटले जाते. स्त्रियांचा स्वतंत्र संघ होता, त्यांना भिक्खुनी असे म्हणतात. यामध्ये सर्व वर्णातील आणि जातीमधील लोकांना प्रवेश होता. त्यांनी अष्टांग मार्गही सांगितलेले आहेत. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, वाचा, कर्मांत, अजीव, व्यायाम, स्मृती आणि समाधी. ज्यू धर्म आहे. हे लोक साधारणपणे इसवी सनाच्या 1ल्या ते 3ऱ्या शतकात केरळमधील कोचीन येथे आले. ज्यू धर्माला यहुदी धर्म असेही म्हणतात. देव एकच आहे असे ज्यू धर्मी मानतात. यांच्या शिकवणीत न्याय, सत्य, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता, दान करणे, चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणांवर भर दिलेला आहे आणि त्यांच्या प्रार्थनास्थळाला सिनॅगॉग असे म्हणतात. ख्रिश्चन धर्म आहे. स्थापना येशू ख्रिस्तांनी केली. येशू ख्रिस्तांच्या 12 शिष्यांपैकी एक असणारे सेंट थॉमस हे इसवी सनाच्या 1ल्या शतकामध्ये केरळमध्ये आले. त्यांनी त्रिचूर जिल्ह्यातील पल्लयूर येथे इसवी सन 52 मध्ये एक चर्चची स्थापना केली. बायबल हा ख्रिश्चन धर्माचा पवित्र धर्मग्रंथ आहे. त्यांच्या प्रार्थनास्थळाला चर्च असे म्हणतात. इस्लाम धर्म आहे. एकेश्वरवाद मानणारा हा धर्म आहे. अल्लाह एकच असून मोहम्मद पैगंबर त्याचे प्रेषित आहेत. ईश्वराचा संदेश पैगंबरामार्फत पवित्र कुराण या धर्मग्रंथामधून प्रकट झालेला आहे. इस्लाम या शब्दाला अर्थ शांती असा आहे, तसेच अल्लाहला शरण जाणे असाही होतो. इसवी सनाच्या 7व्या शतकात अरबस्थानात इस्लामचा प्रसार झाला. त्याच शतकात अरबी व्यापाऱ्यांमार्फत भारतामध्ये इस्लामचे आगमन झाले. त्यांच्या प्रार्थनास्थळाला मशीद असे म्हणतात. पारशी धर्म, पारशी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध होते. यांच्या पवित्र ग्रंथाचे नाव अवेस्ता असे आहे. हे लोक इराणच्या पार्स किंवा फार्स नावाच्या प्रांतातून भारतात आले, म्हणून त्यांना पारशी या नावाने ओळखले जाते. ते प्रथम गुजरातमध्ये आले. झरथुष्ट्र हे पारशी धर्माचे संस्थापक होते. अहुर मज्द या नावाने त्यांच्या देवाचा उल्लेख केला जातो. अग्नी आणि पाणी या 2 तत्वांना अत्यंत महत्व आहे. त्यांच्या देवळांना अग्यारी म्हणतात.
उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती ही 3 प्रमुख आचरण तत्वे या पारशी विचारसरणीचा गाभा आहे. 16 महाजनपदेचा हा नकाशा आहे. त्यापैकी 2 पाकिस्तानमध्ये आहेत, कंबोज, गांधार, 1 नेपाळमध्ये आहे आणि इतर सर्व भारतामध्ये आहेत. त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये अशमक एक आहे गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर. आजच्या महाराष्ट्राचा काही भाग अशमक या जनपदाने व्यापलेला होता. याची जी जनपदाची माहिती आहे ती संस्कृत, पाली आणि अर्धमागधी साहित्यामध्ये आपल्याला आढळतात. तसेच ग्रीक इतिहासकारांच्या लिखाणातूनही याबद्दल माहिती मिळते. काही ठिकाणी राजेशाही तर काही ठिकाणी गणराज्य पद्धतीचे जनपद होते. त्या पदांमधील श्रेष्ठ किंवा ज्येष्ठ व्यक्तींची गणपरिषद असे आणि अशा चर्चा जिथे होत त्या सभागृहास संतागार असे म्हटले जात. प्रत्येक जनपदाची स्वतंत्र नाणी. ही माहिती पूर्ण वाचायची आहे, त्यामुळे एकदा व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही पूर्ण माहिती वाचून घ्या किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण या पूर्ण पुस्तकाची एक PDF ची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही हे डाउनलोड करू शकता. मोठ्या झालेल्या जनपदांना महाजनपदे असे म्हटले जाऊ लागले. इसवी सन पूर्व 6व्या शतकापर्यंत 16 महाजनपदांना विशेष महत्व होते. त्यातलेच आयोग यावरती प्रश्न विचारतं. आयोग या प्राचीन आणि आधुनिक नावावरती प्रश्न विचारतं. हा चार्ट एकदा तुम्ही वाचून घ्या. आपल्याकडं अशमक आहे, त्याला औरंगाबाद असं म्हटलं जातं. सध्याचं नाव औरंगाबाद आहे. आयोगाने यावरती 3 ते 4 वेळेस प्रश्न विचारलेला आहे. केव्हा त्याचं जुनं नाव दिलेलं जातं, नवीन विचारलं सांगतं, किंवा नवीन देतं, जुनं विचारलं जातं, किंवा त्याचं कार्यक्षेत्र विचारलं जातं, किंवा त्याची राजधानी विचारली जाते. पूर्व बिहार, दक्षिण बिहार, उत्तर बिहार यावरती आयोगाने 1-2 वेळेस प्रश्न विचारलेले आहेत. हा पूर्ण टॉपिक तुम्ही एकदा व्यवस्थित बघा. मगध साम्राज्याचा उदय. बिंबिसाराचा मुलगा अजातशत्रू यानेही मगधचा विस्तार करण्याचे धोरण पुढे चालू ठेवले. त्याने अनेक गणराज्य जिंकून घेतली. अजातशत्रूच्या काळामध्ये मगधची भरभराट झाली. त्याने बौद्ध धर्म स्वीकारला आणि बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर अजातशत्रूच्या कारकिर्दीत राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली परिषद झाली. त्याने पाटलीपुत्र या नव्या राजधानीचा पाया घातला. सध्या हे पाटणा शहराच्या परिसरात असावे. त्यानंतर शिशुनाग हा महत्वाचा राजा होता. त्याने अवंती, कोसल, वत्स ही राज्य मगधला. उत्तर भारताचा जवळजवळ सर्व प्रदेश त्या काळी मगधच्या अंमलाखाली होता. त्यानंतर मगध साम्राज्याचे नंद राजे आहेत. इसवी सन पूर्व 364 ते इसवी सन पूर्व 324. चतुरंग सैन्य त्यांच्या पदरी होते. चतुरंग म्हणजे पायदळ, घोडदळ, रथदळ आणि हत्तीदळ. त्यांनी वजन मापांची प्रमाणित पद्धत सुरू केली. या घराण्याचा शेवटचा राजा होता धनानंद. आयोगाने यावरती बराच वेळेस प्रश्न विचारलेला आहे. या घराण्याचा शेवटचा राजा कोण होता, तर तो धनानंद होता. याच्या कारकिर्दीमध्ये चंद्रगुप्त मौर्य या महत्वाकांक्षी तरुणाने पाटलीपुत्र जिंकून घेतले आणि नंद राजवटीचा शेवट केला आणि मौर्य साम्राज्याचा पाया घातला. तर चंद्रगुप्त मौर्याने नंद राजवट संपवून मौर्य साम्राज्याचा पाया घातला. सम्राट सिकंदरचं हे चित्र आहे. आता आपण मौर्यकालीन भारत पाहू. ग्रीक सम्राट सिकंदरची स्वारी. ग्रीकचा सम्राट होता अलेक्झांडर, त्यालाच आपण सिकंदरही म्हणतो. त्याने इसवी सन पूर्व 326 मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली. त्याच्यासोबत जे इतिहासकार आले होते त्यांनी त्यांच्या लेखनातून पश्चिमेकडील जगाला भारताचा परिचय करून दिला. ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कलाशैलीवर प्रभाव पडला. त्यातून पुढे गांधार नावाच्या कलाशैलीचा उदय झाला. त्यांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण होती. एका बाजूला ते नाणे पाडणाऱ्या राजाचे चित्र, तर दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवचे चित्र लावत. ही ग्रीक राज्याची काही नाणी आहेत. इसवी सन पूर्व 325 मध्ये मगधवर स्वतःची सत्ता चंद्रगुप्त मौर्यांनी प्रस्थापित केली. सेल्युलस निकेटर हा सिकंदरचा सेनापती होता आणि सिकंदरच्या मृत्यूनंतर तो बॅबिलोनचा राजा झाला आणि त्याने वायव्य भारत आणि पंजाबवर आक्रमण केले. चंद्रगुप्त मौर्याने त्याच्या आक्रमणाचा यशस्वी प्रतिकार केला आणि सेल्युकस निकेटरचा पराभव झाला. त्यामुळे अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार, हेरात हे प्रदेश मौर्य साम्राज्यामध्ये आले. मॅगस्थीनिस हा सेल्युलस निकेटरचा राजदूत मौर्याच्या दरबारामध्ये राहिला होता. त्याच्या इंडिका या ग्रंथातील वर्णन हे मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे महत्वाचे साधन आहे. आयोगाने यावरती प्रश्न विचारलेला आहे. इंडिका हा ग्रंथ कोणी लिहिला, तर हा मेगॅस्थीनिस याने लिहिला. हा कोण होता, तर सेल्युलस निकेटरचा राजदूत होता मौर्यांच्या दरबारातला. तसेच 2019ला जोड्या लावामध्ये हा प्रश्न आला होता. हे सुदर्शन नावाचे धरण कोण बांधलं, तर गुजरात राज्यामधील जुनागड जवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन नावाचे धरण बांधले होते. जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मौर्याने जैन धर्माचा स्वीकार केला होता आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणी
त्याने राजपदाचा त्याग करून कर्नाटकातील श्रावणबेळगोळ येथे राहिला आणि येथेच त्याचा मृत्यू झाला. तर हे एक ठिकाण महत्वाचं आहे, परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारलेला आहे. चंद्रगुप्ताने त्याग केल्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार हा मगधचा राजा झाला आणि याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक इसवी सन पूर्व 273 मध्ये सत्तेवर आला. राजा नेमणूक होण्यापूर्वी त्याची तक्षशिला आणि उज्जैनी येथे राज्यपाल म्हणून एक नियुक्ती करण्यात आली होती. तो सम्राट झाल्यानंतर कलिंगवरती स्वारी केली. कलिंग म्हणजे आजचा ओडिसा राज्यामध्ये होता आणि तिथे त्याने विजयही मिळवला. कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून सम्राट अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. हे मौर्यकालीन भारताचा त्यांनी पूर्ण एक नकाशा दाखवलेला आहे. त्यांचे महत्वाचे शिलालेख आहेत आणि स्तंभालेख आहेत. त्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने ठिकठिकाणी शिलालेख आणि स्तंभालेख कोरविले. हे लेख ब्राह्मी लिपीमध्ये आहेत. त्याने स्वतःचा उल्लेख त्यामध्ये देवान पियो पियदसी म्हणजे देवाचा प्रिय प्रियदर्शनी असा उल्लेख केलेला आहे आणि हा प्रश्न सुद्धा आयोगाने विचारलेला आहे. लेखांमध्ये सम्राट अशोकाने त्याचा उल्लेख काय केलेला आहे तर देवान पियो पियदसी म्हणजे देवाचा प्रिय प्रियदर्शी. आता धर्मप्रसाराचे कार्य अशोकाने स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. आता हे बघा, चंद्रगुप्त मौर्य होता जैन धर्माचा, त्याचा मुलगा होता बिंदुसार आणि त्याचा मुलगा आहे अशोक म्हणजे सम्राट अशोक. तर सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला, त्या अगोदर होते ते जैन धर्माचे होते. तसेच त्याने पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची 3री परिषद बोलावली. धर्मावरती आयोग दरवर्षी कमीत कमी एक तरी प्रश्न नक्की विचारतं. मग ते त्यांची परिषद किंवा त्यांची स्थापना किंवा त्यांचे तत्व या पद्धतीचे प्रश्न असतात आणि त्यातल्या त्यात बौद्ध किंवा जैन धर्म याविषयी शक्यतो प्रश्न येतो म्हणजे येतोच. त्यामुळं या बौद्ध धर्माची तुम्ही व्यवस्थित तयारी करा. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेला पाठवले होते. हा पण आयोगाने प्रश्न विचारलेला आहे की सम्राट अशोकाने धर्मप्रसार करण्यासाठी आपल्या मुला आणि मुलीला कोठे पाठवले आणि त्यांचे नाव काय होतं. तर मुलगा होता महेंद्र आणि मुलगी होती संघमित्रा, यांना श्रीलंकेला पाठवले होते. त्यांनी अनेक स्तूप आणि विहार बांधले. त्या काळात सोंगाट्याचा खेळ आणि बुद्धिबळ यासारखे खेळ आवडीने खेळले जात. बुद्धिबळाला अष्टपद असे नाव होते. भारताची राजमुद्रा सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे. सारनाथ येथील मूळ स्तंभावर 4 सिंह आहेत. हे 1, 2, 3 आणि याच्या पाठीमागे 4. प्रत्येक सिंहाच्या प्रतिमेखाली आडव्या पट्टीवर चक्र आहे, हा इथं. त्यापैकी आपण एकच चक्र पूर्णपणे दिसतो, हा एकच दिसतो. ह्या सिंहाच्या खाली ह्या साईडला आहे तो इकडे दिसतो, ह्या सिंहाच्या खाली इकडे आहे तो इकडे आणि पाठीमागचा पाठीमागे दिसतो. चक्राच्या एका बाजूस अश्व व दुसऱ्या बाजूस वृषभ आहे. म्हणजे हा अश्व म्हणजे घोडा आहे आणि हा वृषभ म्हणजे हा बैल आहे. राजमुद्रेची जी बाजू दिसत नाही त्या बाजूवर हत्ती आणि सिंह असे 2 प्राणी आहेत. इकडे हत्ती आणि इकडे सिंह आहे. तर आयोगाने यावर पण भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहे की यामध्ये कोणते कोणते प्राणी आहेत. घोडा आहे, हत्ती आहे, बैल आहे आणि सिंह आहे. म्हणजे इथं पण सिंह आहे आणि खाली पण सिंह आहे, एक लक्षात ठेवा. हा जो अशोक चक्र आहे हा भारताच्या ध्वजावरती आहे. भारतीय लेण्यांमधील ही सर्वात प्राचीन लेणी आहे आणि ही लेणी सध्या बिहारमध्ये आहेत. शुंग घराणे सम्राट अशोकानंतर मौर्य सत्तेचे सामर्थ्य कमी होत गेले. शेवटच्या मौर्य राजाचे नाव बृहद्रुत असे होते. मौर्याचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने बंड करून बृहद्रथाची हत्या केली आणि तो स्वतः राजा झाला. त्यानंतर कुशाण राजे आहेत. निरनिराळ्या लोकांच्या टोळ्या भारतामध्ये येतच राहिल्या. त्यामध्ये मध्य आशियातून कुशाण नावाने आपल्या ओळखल्या जाणाऱ्या काही टोळ्या भारतामध्ये आल्या. इसवी सनाच्या पहिल्या शतकात वायव्येकडील प्रदेशात आणि काश्मीरमध्ये त्यांनी राज्य स्थापन केले. भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात याच राज्यांनी केली. या नाण्यांवर भगवान गौतम बुद्ध आणि विविध भारतीय देवता यांच्या प्रतिमा वापरणे प्रथा या राज्यांनी सुरू केली. कुशाण राजा कनिष्क याने या साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर सम्राट कनिष्काबद्दल दिलेला याच्या काळामध्ये बौद्ध धर्माची 4थी परिषद काश्मीरमध्ये भरवण्यात आली. कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवले. सध्या श्रीनगर जवळ असलेले कामपूर नावाचे गाव म्हणजे हेच असावे. कनिष्काच्या दरबारात चरक हा प्रसिद्ध वैद्य होता. आयोगाने यावरती जवळजवळ 3 ते 4 वेळेस प्रश्न विचारलेला आहे की चरक हा प्रसिद्ध वैद्य कोणाच्या दरबारामध्ये होता, तर तो कनिष्काच्या दरबारामध्ये होता. त्यानंतर गुप्त राजघराणे आहे. याच्या संस्थापकाचे नाव श्रीगुप्त असे होते. समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त हे गुप्त घराण्यातील विशेषणे उल्लेखनीय राजे होते. तर समुद्रगुप्ताबद्दल माहिती दिलेली आहे. पहिल्या चंद्रगुप्त या गुप्त राजाच्या कारकिर्दीमध्ये गुप्तांच्या राज्य विस्ताराची सुरुवात झाली. त्याचा मुलगा समुद्रगुप्त याने आसपासच्या राज्यांचा पराभव करून विस्तार आणखीन वाढवला.
याच्या पराक्रम आणि विजयाचे वर्णन प्रयागच्या स्तंभलेखामध्ये सविस्तर दिलेला आहे. हा लेखच प्रयाग प्रशस्ती म्हणून ओळखला जातो किंवा अलाहाबाद प्रशस्ती म्हणून ओळखला जातो. आयोगाने यावरही प्रश्न विचारलेला आहे. प्रयाग प्रशस्ती तर ते समुद्रगुप्ताचा पराक्रम यामध्ये दिलेला आहे. आता दुसरा चंद्रगुप्त हा समुद्रगुप्ताचा मुलगा होता. दुसऱ्या चंद्रगुप्ताने त्याची मुलगी प्रभावती हिचा विवाह वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन याच्याशी करून दिला. दिल्ली जवळील मेहरौली येथे एक लोहस्तंभ त्याने उभा. तो 1.5 वर्षाहूनही अधिक जुना आहे. या लोहस्तंभावरील लेखात चंद्र नावाच्या राजाचा उल्लेख आहे. त्या उल्लेखाच्या आधारे हा लोहस्तंभ दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातील आहे असे मानले जाते. आता हे झालं पुस्तकामधलं. पण आता एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या. चंद्रगुप्त हे जे नाव आहे ना, हे 3 ठिकाणी आलेलं आहे. इथं प्रत्येक जण किंवा नवीन वाचणारा कन्फ्यूज होतो. तर पहिल्यांदा लक्षात ठेवा, पहिल्यांदा आहे चंद्रगुप्त मौर्य, ज्याने धनानंद या नंद राजाचा पराभव करून मौर्य साम्राज्याची सत्ता स्थापन केली. त्यानंतर आहे पहिला चंद्रगुप्त. हा पहिला चंद्रगुप्त हा गुप्त घराण्याचा होता. हा पहिला चंद्रगुप्त आणि मौर्य चंद्रगुप्त याचा काही संबंध नाही. तर पहिला चंद्रगुप्तचा मुलगा आहे समुद्रगुप्त आणि त्या समुद्रगुप्तचा मुलगा आहे दुसरा चंद्रगुप्त. तर सगळ्यात महत्वाचे 2 चंद्रगुप्त आहेत. एक आहे चंद्रगुप्त मौर्य आणि दुसरा आहे गुप्त घराण्याचा दुसरा चंद्रगुप्त. आयोग नेहमी या 2 नावांना पसंती देतं, एक तर चंद्रगुप्त मौर्य आणि दुसरा चंद्रगुप्त. कारण हे 2 नावामध्ये खूप जण कन्फ्यूज होतात की हे गुप्त घराणं आहे का मौर्य घराणं आहे. तर जिथं चंद्रगुप्त मौर्य पूर्ण नाव येईल ते मौर्य घराणं आहे आणि जिथं फक्त चंद्रगुप्त नाव येईल पहिला किंवा दुसरा ते फक्त गुप्त घराणे असं. आता या दुसऱ्या चंद्रगुप्ताबद्दल जास्त प्रश्न काय येतात त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे फैयान हा चीनी प्रवासी जो होता तो या काळामध्ये भारतामध्ये आलेला होता आणि त्याने आपल्या प्रवास वृत्तामध्ये या गुप्त काळातील समाज जीवनाचे वर्णन केलेलं आहे. जसे की भारतामध्ये अनेक मोठी नगरे आहेत, प्रवाशांसाठी या नगरामध्ये अनेक अतिथीगृह आहेत, अनेक धर्मार्थ संस्थाही आहेत, इस्पितळे आहेत, गरिबांना वैद्यकीय सेवा विनामूल्य आहे, विहार व मंदिरे भव्य आहेत, लोकांना व्यवसाय निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, कुठेही जाण्यास लोकांना मज्जाव नाही, सरकारी अधिकाऱ्यांना व सैनिकांना नियमितपणे पगार दिला जातो, तेथील लोक दारू पित नाहीत, हिंसा करत नाहीत, गुप्त राजवटीतले प्रशासन योग्य रीतीने चालवले आहे. तर हा फैयान हा चीनी प्रवासी दुसऱ्या चंद्रगुप्तच्या काळामध्ये आला होता. त्यामुळे यावरती सर्वाधिक प्रश्न असतात. एकतर याचं नाव लक्षात ठेवा आणि हा चीनी प्रवासी होता आणि तो चंद्रगुप्ताच्या कार्यकाळामध्ये आला. तसेच या दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळामध्येही फैयान हा बौद्ध भिक्खू चीनमधून भारतात आला, जसं की आपण सांगितलं. तो एक बौद्ध भिक्खू होता. त्यानंतर आहे वर्धन राजघराणे. दिल्लीजवळ असणाऱ्या थानेसर या ठिकाणी प्रभाकर वर्धन या राजाने या वर्धन घराण्याची स्थापना केली. हर्षवर्धन हा त्याचा मुलगा होता. हर्षवर्धनने आपला राजदूत चीनच्या दरबारामध्ये पाठवला होता आणि चीनच्या सम्राटासोबत त्याचे मैत्रीचे संबंध होते. त्याची राजधानी कानौज होती. दर 5 वर्षांनी तो आपली सर्व संपत्ती दान करत असे. आयोगाने यावरती एक स्टेटमेंट दिलं होतं की दर 5 वर्षांनी आपली संपत्ती दान करणारा कोण राजा होता. त्यानंतर आपला राजदूत चीनच्या दरबारामध्ये पाठवला आणि चीनच्या सम्राटाबरोबर मैत्रीचे संबंध होते असे 3 स्टेटमेंट दिले होते आणि त्याखाली राजाचं नाव ओळखायचं होतं. तर तो आहे हर्षवर्धन राजा. हा बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. यांनी 3 नाटके लिहिली, रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका. आणि याच्या काळामध्ये युआन श्वांग हा बौद्ध भिक्खू चीनहून भारतात आला होता. आयोगाच्या दृष्टीनं हर्षवर्धन राजा खूप महत्वाचा आहे. महत्वाचं म्हणजे चीनच्या सम्राटाबरोबर मैत्री, राजदूत चीनी दरबारात पाठवला, दर 5 वर्षांनी संपत्ती दान करत असे, महत्वाचे लिहिलेले 3 ग्रंथ आणि त्याच्या काळामध्ये आलेला चीनी बौद्ध भिक्खू युआन श्वांग. आता हा जो युआन श्वांग आहे तो पूर्ण भारतभर फिरला. त्याने महाराष्ट्रातील लोकांविषयी मोठे गौरवपूर्ण उद्गार काढले होते. तो म्हणतो, महाराष्ट्राचे लोक मानी आहेत, कोणी उपकार केले तर ते नेहमी स्मरतात, पण जर कोणी त्यांचा अपमान केला तर ते गय करत नाहीत. संकटात सापडलेल्या माणसांना आपल्या प्राण्याची पर्वा न करता ते मदत करतात, शरण आलेल्यास ते अपाय करत नाही. त्याने हे असे महाराष्ट्राबद्दल बोलल्यामुळं आयोग याच्याबद्दल फार सिरियस असतं. त्यामुळे याचे आतापर्यंत 2-3 वेळेस प्रश्न विचारलेला आहे. थोडं काश्मीर बद्दल त्यांनी इथं दिलेलं आहे. प्राचीन काळी काश्मीरचे नाव कश्यपपूर असे होते. ग्रीक इतिहासकारांनी त्याचा उल्लेख कॅस्पॅटिरॉस आणि कॅस्पेरिया असा केलेला आहे. महाभारत काळात कंबोज घराण्याचे राजे येथे राज्य करत असल्याचा उल्लेख आहे. अशोकाच्या काळामध्ये काश्मीर मौर्य साम्राज्यामध्ये समाविष्ट होते.
7व्या शतकात कारकोट घराण्याचे राज्य काश्मीरमध्ये होते. कल्हानने त्याच्या राजतरांगिणी या ग्रंथामध्ये त्याची माहिती दिलेली आहे. सध्या काश्मीरवरचं कलम 370 हटवल्यामुळं या संदर्भात एखादी प्राचीन एक प्रश्न येऊ शकतो इतिहासावरती. तर कल्हानने त्याच्या राजतरंगिणी या ग्रंथामध्ये या काश्मीरचं नाव दिलेलं आहे. तसंच याचं पूर्वीचं नाव कश्यपपूर असे होते, त्यामुळे हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. आता दक्षिण भारतामधली काही प्राचीन राज्य आहेत: चालुक्य, वाकाटक, सातवाहन. तर सातवाहनांनी काही काळ महाराष्ट्रावरती राज्य केलेलं आहे, त्यामुळे यावरती प्रश्न येऊ शकतात. मौर्य सम्राट अशोकाच्या लेखांमध्येही याचा उल्लेख आहे. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकात मुझिरिस हे केरळच्या किनाऱ्यावर अत्यंत महत्वाचे बंदर असल्याचे म्हटले आहे. हे बंदर चेर राज्यामध्ये होते. इथून जागतिक व्यापार समुद्रमार्गे होत असे. नाणेघाट जो सध्याचा पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर आहे, तो सुमारे 2000 वर्षापूर्वी सातवाहनांच्या कारकिर्दीमध्ये तयार करण्यात आलेला आहे. कोरलेले रांजण आजही तेथे पाहायला मिळते. या घाटामध्ये लेण्यामध्ये सातवाहन राजांच्या मूर्ती व प्राचीन शिलालेख आहेत. सातवाहन राजघराणे होते. त्यांची राजधानी प्रतिष्ठान म्हणजे सध्याचेच पैठण ही होती. राजा सिमुख हा या घराण्याचा संस्थापक होता. पुणे जिल्ह्यामध्ये जे जुन्नर जवळ नाणी घाटात लेण्यामध्ये असलेल्या कोरीव लेखांमध्ये या घराण्यातील महत्वाच्या व्यक्तींची नावे आहेत. काही सातवाहन राजे त्यांच्या नावाआधी आईचे नाव लावत असत. उदाहरणार्थ गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा खूप प्रसिद्ध आहे. याचे नाव नाशिक येथील लेण्यांमध्येही आहे. त्याने शक राजा नहपान याचा पराभव केला होता. तसेच याचा उल्लेख नाशिकच्या लेखामध्ये त्रिसमुद्र तोय पीत वाहन असा केलेला आहे. तोय म्हणजे पाणी, घोडे हे राजाचे वाहन आहे, ज्याच्या घोड्यांनी 3 समुद्राचे पाणी प्यायले आहे असा त्याचा अर्थ होता. आयोगाने यावरती प्रश्न विचारलेला आहे, असा कोणता राजा होता ज्याच्या हा पूर्ण दिलेला आहे इथं, ज्याच्या घोड्यांनी 3 समुद्राचे पाणी पिले होते, म्हणजे ते एक म्हण म्हणल्यासारखं आहे. तर तो गौतमीपुत्र सातकर्णी आहे. हाल नावाच्या सातवाहन राजाचा गाथा सप्तशती हा महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील एक ग्रंथ आहे. यामध्ये त्या काळातील लोकजीवनाची माहिती मिळते. महाराष्ट्रातील अजिंठा, नाशिक, कार्ले, भाजे, कान्हेरी, जुन्नर येथील लेण्यांमधील काही लेणी या सातवाहनांच्या काळातली आहेत. ही ते एक नाणं दाखवलं आहे ज्याच्यावर जहाजाची प्रतिक्रिया आहे. त्यानंतर आहे वाकाटक राजघराणे. सातवाहनांची सत्ता कमी झाल्यानंतर वाकाटक हे एक सामर्थ्यशाली राजघराणे उदयास आले. यांचे संस्थापक होते विंध्यशक्ती. विंध्यशक्तीनंतर पहिला प्रवरसेन हा राजा झाला. यानंतर याचे राज्य 2 भागामध्ये विभागले गेले. पहिलं होतं नागपूरजवळ नंदीवर्धन आणि दुसरी शाखेची राजधानी होती वत्सगुल्म म्हणजे सध्याचा वाशिम जिल्हा. अजिंठा येथील 16 क्रमांकाची लेणी दुसरा रुद्रसेन या वाकाटक राजाने खोदवून घेतले. कालिदासाचे मेघदूत काव्यही याच काळातले आहे. त्यानंतर चालुक्य घराणे हे प्रामुख्याने कर्नाटकातील होते. पहिला पुलकेशी याने इसवी सनाच्या 6व्या शतकात चालुक्य घराण्याची स्थापना केली. कर्नाटकातील बदामी येथे त्याची राजधानी होती. त्याचे प्राचीन नाव वातापी असे होते. त्यानंतर राष्ट्रकूट राजघराणे आहे. प्रथम दंतीदुर्ग या राजाने महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन केली. कृष्ण राजा पहिला याने वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदवले. काही महत्वाचे ग्रंथ आहे. व्याकरण ग्रंथ हा पाणिनी यांनी लिहिला आहे. तसेच अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. पतंजलीने महाभाष्य ग्रंथ लिहिला. अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्य यांनी लिहिला. यात राजाचे कर्तव्य, मंत्री निवडण्याचे निकष, संरक्षणाची व्यवस्था, दुर्गांचे प्रकार, सैन्याची रचना, गुप्तहेरांची योजना, खजिन्याची, दप्तरखान्याची व्यवस्था, न्यायदान पद्धती, चोरीचा तपास, शिक्षेचे प्रकार इत्यादी चर्चा केलेली आहे. रामायण हे वाल्मिकींनी रचले, तर महाभारत हे व्यास ऋषींनी रचले. 0 या संख्येचा वापर भारतीयांनी प्रथम केला. 1, 10 अशा स्थानानुसार अंकाची किंमत बदलते हे प्राचीन भारतीयांना माहित होते. आर्यभट्ट नावाच्या शास्त्रज्ञाने आर्यभट्टीय हा ग्रंथ लिहिला. त्यात त्यांनी गणितात क्रियांची अनेक सूत्रे दिली आहेत. तसेच तो एक खगोलशास्त्रज्ञही होता. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे त्याने सांगितले. कनादने वैशेषिक दर्शन हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात अणुपरमाणूंचा विचार प्रामुख्याने केला आहे. कनादच्या मते हे विश्व असंख्य वस्तूंनी भरलेले आहे. या वस्तू म्हणजे अणूंनी घेतलेली निरनिराळी स्वरूपे. ही स्वरूपे बदलतात पण अणू मात्र अक्षय राहतात. त्या काळात विविध शिक्षणाची केंद्र होती. तक्षशिला विद्यापीठ, वाराणसी, वल्भी, नालंदा विद्यापीठ, विक्रमशिला विद्यापीठ. गांधार कला शैलीमध्ये या प्रामुख्याने गौतम बुद्धांच्या मूर्ती घडवल्या गेल्या. या मूर्ती प्रामुख्याने अफगाणिस्तानातील गांधार प्रदेशात सापडल्या म्हणून त्या शैलीस गांधार शैली असे म्हटले जाते.
महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे उत्खननात कासी या धातूच्या काही वस्तू सापडल्या. त्या रोमन बनावटीच्या आहेत. त्या काळातील भारतीय जो व्यापार आहे तो कसा होता याचे काही त्यांनी मार्ग दाखवलेले आहेत. हा रेशीम मार्ग आहे, हा सागरी मार्ग आहे. तर परीक्षेच्या दृष्टीनं ही 6वीच्या पुस्तकातली इतिहासाची महत्त्वाची माहिती होती. इतिहास हा विषय काही जणांसाठी थोडा कंटाळवाणा आहे. बघताना झोप येते, बघू वाटत नाही, कंटाळा येतो, आळस येतो, पण तेवढाच महत्त्वाचा सुद्धा आहे. इतिहासाबद्दल आयोग जे प्रश्न विचारतं ते बऱ्यापैकी या महाराष्ट्र मंडळाच्या पाठ्यपुस्तकामधून दिलेले असतात. त्यामुळं तुम्ही वाचून घ्या, पण वाचणं हे खूप कंटाळवाणं असतं, वाचूच वाटत नाही. तर त्यांच्यासाठी ही व्हिडिओ बनवलेली आहे. तुम्ही एकदा तुम्हाला बघू जरी वाटत नसेल तरी तुम्ही डोळे बंद करून शांत ऐकून घ्या. पहिल्यांदा 1-2 वेळेस तुम्ही हे बघितल्यानंतर तुम्हाला समजणार नाही हा इतिहास आहे. ह्याचे 3-4 जेव्हा तुमचे रिव्हिजन होतील तेव्हा हा विषय तुमचा एकदम पूर्ण होऊन जाईल. तुम्हाला पाठ करायची सुद्धा गरज नाही. एक स्टोरी टाईपमध्ये तुम्ही हे लक्ष देऊन ऐका किंवा बघा. याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की होईल. आणि व्हिडिओ मोठी झाली आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे सगळे टॉपिक तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगणं. तुम्ही हे पूर्ण पुस्तक जरी वाचायला घेतलं कमीत कमी 2-3 तासापेक्षा जास्त वेळ लागतील. पण मी यातली परीक्षेच्या दृष्टीने जेवढी महत्त्वाची माहिती आहे तेवढीच तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेली आहे. याची पूर्ण लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्हाला याबद्दल काही अडचण असेल, काही शंका असतील तर खाली कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर एक नक्की लाईक करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.